नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रोज रात्री 8 वाजता या बुलेटिनमधनं तुम्हाला जाणून घेता येतील थेट, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या. तर आज बुलेटिनमध्ये काय स्पेशल, चला पाहूया. तर आज दिवसभरात कोणकोणत्या 5 बातम्यांनी लक्ष वेधलेलं आहे. बातमी क्रमांक 1, का गोठवायचाय ठाकरेंना धनुष्यबाण? पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची अडचण होईल का, ही बातमी जाणून घ्यायची आहे. पुढची बातमी, लेडीज फर्स्ट कशासाठी? पुण्यात होणाऱ्या छात्रों की गूंज कार्यक्रमात फक्त विद्यार्थिनींच्या उपस्थितीमागची राजकीय गणितं काय असू शकतात याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. बातमी क्रमांक 3, तुमचा पुढचा हप्ता येणार की नाही? लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र लोकांची नावं कमी करण्याचा हिशेब सरकारकडे आहे, पण पैसा परत आणण्याचा हिशेब नेमका कुठे आहे, हा सवाल विरोधकांनी उपस्थित का केलाय? बातमी क्रमांक 4, विकृतीचा भस्मासूर कसा ठेचणार? नसरापूरमधली चिमुकलीवरच्या अत्याचाराची घटना ताजी असताना पिंपळवंडीतल्या प्रकारानं महाराष्ट्र कसा हादरून गेलाय, हेही बुलेटिनमध्ये पाहायचंय. तर पुढची बातमी, प्रसिद्धी हवीच कशाला? आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिसिटी बजेटवरनं रंगलेल्या वादाचा आढावा या बुलेटिनमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. आजच्या माझा विशेषची सुरुवात दिवसभरातल्या सर्वात मोठ्या बातमीनं करूया, ज्याचा परिणाम फक्त राज्याच्याच नाही तर देशाच्याही राजकीय परिस्थितीवरती होणार आहे. तुम्हाला कळलंच असेल की मी बोलतेय शिवसेनेच्या सुनावणी संदर्भात. शिवसेनेचं पक्षाचं नाव, धनुष्यबाणाचं चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेवरनं उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी आजच्या युक्तिवादात विधानसभेचे अध्यक्ष आणि निवडणूक आयोग दोघांच्याही निर्णयांवरती जोरदार आक्षेप नोंदवला. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमला बागची आणि न्यायमूर्ती जे.व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर आजची सुनावणी ही अतिशय महत्त्वाची ठरते. कारण आजच्या युक्तिवादाच्या शेवटी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली की शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याच मालकीचं आहे, असा निर्णय न्यायालयानं द्यावा. सोबतच एकनाथ शिंदेंनी चिन्हाचा केलेला वापर बेकायदेशीर असल्यामुळे धनुष्यबाणाचं चिन्ह तातडीनं गोठवलं जावं. पुन्हा एकदा सांगते, एकनाथ शिंदेंनी चिन्हाचा केलेला वापर बेकायदेशीर आहे, त्यामुळे धनुष्यबाणाचं चिन्ह तातडीनं गोठवलं जावं, फ्रीज करावं, असं सिब्बलांनी म्हटलं. आणि सिब्बलांनी ही मागणी करताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. पण असं असलं तरी ठाकरेंकडनं धनुष्यबाणावरचा हक्क सोडलेला नाहीये, असं खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं. त्यांनी शेवटचं जे वाक्य ते त्यांचं तेच आहे महत्वाचं, की धनुष्यबाण चिन्ह गोठवा, असं प्रकारचं तेवढं ऑल्टरनेट आहे का मॅडम? ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना. एकटा आम्हाला द्या, त्यापेक्षा ते गोठवलं गेलं पाहिजे. आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे. प्लीज, स्वप्न जे सोडलं गेलं असं वाटत नाही, तोडलं जाईल. बाळासाहेबांचं चिन्ह होतं. नाही, असं काही नाही, पक्षाचं चिन्ह होतं. माननीय शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांचं चिन्ह ढालतालवर पण होतं ना. आणि आम्हाला अजूनही धनुष्यबाण हवंय, आम्ही धनुष्यबाण सोडलंय असं कुठेही म्हटलेलं नाही. आम्ही असं म्हटलं की नसाल तर मग निदान त्यांना द्यायचं नाही, असं आमचा तो पर्याय आहे. कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, डकैत असला, तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नाही. चोरलेलं चिन्ह हे त्यांच्या हातातून जावं, चोरलेलं नाव देखील त्यांच्याकडे राहू नये, ही आमची प्रार्थना आहे. आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. तर अरविंद सावंतांनी जरी भूमिका मांडलेली असली तरीही धनुष्यबाण हे चिन्ह, निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी त्यांच्याच वकिलांनी केली आहे, हेही सावंतांना ठाऊक आहे. आणि जर समजा सर्वोच्च न्यायालयानं कपिल सिब्बल यांची हीच मागणी मान्य केली तर शिवसेनेचा धनुष्यबाण हे निवडणुकीचं चिन्ह गोठवलं जाऊ शकतं. याशिवाय आजच्या सुनावणीत नेमकं काय काय घडलं तेही पाहूया. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद आपण पाहतोय. धनुष्यबाणाचं चिन्ह शिवसेना पक्ष हा ठाकरेंचाच आहे, पण त्याचे फायदे शिंदेंनी घेतले. आपल्या युक्तिवादात सिब्बल पुढे म्हणाले की धनुष्यबाणाचं चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा ते गोठवा. बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोणता होता हे महत्वाचं. शिंदेचा पक्ष राजकीय पक्ष आहे की नाही याचा राज्यपालांकडनं विचारच झाला नाही. शिंदे गटाच्या प्रत्येक चुकीच्या नियुक्तीला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याचं सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात नमूद केलं. जे आमदार अपात्र ठरायला हवे होते ते मंत्री झाले. विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष समजणं
हेच बेकायदेशीर असल्याचं सिब्बल म्हणाले. अपात्र ठरू शकणाऱ्या आमदारांच्या पाठिंब्यांवरती राहुल नार्वेकर अध्यक्ष बनले. 2018च्या पक्षघटनेला आयोगाचा आक्षेप आहे आणि एकनाथ शिंदेंचा नाही. शिंदेंनी स्वतःची मुख्य नेता म्हणून नेमणूक करून घेणं बेकायदेशीर असल्याचं सिब्बल म्हणतात. तर हा झाला कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. आज सिब्बलांसोबतच देवदत्त कामतांनी सुद्धा ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद केला. त्यांनी कोणकोणत्या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित केलं त्याचाही आढावा घेऊया. देवदत्त कामत म्हणाले 2014 ते 18 दरम्यानच्या निवडणुका ठाकरेंच्या नेतृत्वात झाल्या. 2019ची निवडणूक सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली गेली. 2022 साली शिंदेंकडनं अचानक मीच पक्षाचा नेता आहे असा दावा केला गेला. उमेदवार देण्याचा अधिकार राजकीय पक्षाला असतो, विधिमंडळ पक्षाला नाही, हे कामतांनी अधोरेखित केलं. विधिमंडळ बहुमताच्या आधारे आयोगाचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अयोग्य असल्याचं देवदत्त कामतांनी युक्तिवादात सांगितलं. अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर पुन्हा कोर्टात जाण्याची मुभा हवी, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. तर हा सगळा आजचा युक्तिवाद होता. पण गेल्या 7 दिवसांच्या युक्तिवादात नेमकं काय काय घडलं ते जाणून घेणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरतं. आणि तेच जाणून घेऊया, तेच ऐकूया आमचे दिल्लीचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडनं. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. 7 दिवस उद्धव ठाकरेंकडून या प्रकरणावर कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली आहे. पहिल्यांदा 2 दिवस कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर 2 ते 3 दिवस कपिल सिब्बलांनी निवडणूक आयोगाचा निर्णय कशा प्रकारे चुकीचा होता यासाठी युक्तिवाद केला. आणि त्यानंतर आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची चिरफाड करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. तर त्यानंतर लगेचच देवदत्त कामत यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने आमदार अपात्रता प्रकरणावर युक्तिवादाला सुरुवात केली आहे, जो अजून अर्धा तास 8व्या दिवशी सुरू राहणार आहे. तर जेव्हा शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचं चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं गेलं तेव्हा ठाकरेंनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण तेव्हा निर्णय दिला गेला होता की केंद्रीय निवडणूक आयोगानं आणि त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी. आता ही सगळी लढाई अंतिम टप्प्यात आली असं म्हटलं तर चुकीचं ठरत नाहीये. पण इतक्या महत्त्वाच्या क्षणी ठाकरेंकडनं धनुष्यबाण हे निवडणुकीचं चिन्ह गोठवण्याची मागणी झाली आणि शिवसेनेकडनं सुद्धा पलटवार केला गेला. सुनवाई वहाँ शुरू है, इसलिए उस पर टिप्पणी करना मैं उचित नहीं समझता हूँ. लेकिन आप अगर गौर करें तो जब पिछले समय जब पहले समय 2 साल पहले जब सुनवाई हो रही थी, यही मुद्दे वो सिब्बल साहब बोल रहे थे. अभी उसी का रिपीटेशन इस बार भी हो रहा है. आप गौर करेंगे तो आपको पता चलेगा. जनता की अदालत में इतने काफी मेजॉरिटी से सरकार आना ये महाराष्ट्र के इतिहास में पहली बार. तर एकनाथ शिंदेंनी जनतेच्या न्यायालयाचा दाखला देत आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा पुन्हा एकदा केला. पण 2022च्या पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या कायदेशीर लढाईमध्ये आता धनुष्यबाणाचं काय होणार हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. फुटीनंतर धनुष्यबाण गोठवण्यात आलेला होता. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मशाल तर शिंदेंच्या पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं गेलं. त्यानंतर फेब्रुवारी 2023 सालात निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मूळ शिवसेना मानत धनुष्यबाण बहाल केला. 4 वर्ष लोटली आहेत. गेल्या 4 वर्षात ठाकरेंकडनं धनुष्यबाण गोठवण्याची मागणी झालीच नव्हती. पण आता ही मागणी ठाकरेंनी थेट सर्वोच्च न्यायालयात केली आहे आणि ती मागणी मान्य झाली तर ठाकरेंसाठी हा एक प्रकारे नैतिक विजय ठरू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येतो याकडे राजकीय वर्तुळासह शिवसैनिकांचं सुद्धा लक्ष असेल. कारण हा निकाल फक्त कायदेशीर नाही तर भावनिकदृष्ट्या सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरेल. आणि यापुढची बातमी आहे पुण्यामधनं. पुढची बातमी पाहूया, जिथे येत्या 22 ऑगस्टला काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येणार आहेत. आणि आता ते पुण्यात येणार म्हटल्यावरती राजकारण तर पेटणारच होतं. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या मोहिमेची सुरुवात 17 जूनला राजस्थानमधल्या कोटा इथे झाली.
त्यानंतर उत्तराखंडमधील देहरादून आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुद्धा कार्यक्रम पार पडले. त्याच मालिकेत छात्रों की गूंजचा चौथा कार्यक्रम आता 22 ऑगस्टला पुण्यात पार पडतोय. त्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल 30 अटींसह परवानगी दिली आहे. खरं तर कालच पुणे पोलिसांनी 31 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे राहुल गांधींच्या कार्यक्रमाचं काय होणार असे सवाल उपस्थित होत होते. काँग्रेसकडनं टीका सुद्धा सुरू झाली. शिवाय काँग्रेसनं पुण्यात तयारीही सुरू केली. अखेर आज दुपारी कार्यक्रमाला परवानगी तर मिळाली, पण तीही अटी शर्तींसह. त्यामुळे आता शिवाजीनगरमधील SSMP मैदानावरती होणाऱ्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमात संवाद आधीच्या कार्यक्रमांप्रमाणे होणार नाहीये, तर यावेळेला काँग्रेसनं आपली स्ट्रॅटेजी थोडी बदलली आहे. पुण्यातल्या कार्यक्रमात राहुल गांधी फक्त विद्यार्थिनींसोबतच संवाद साधणार आहेत. आई सावित्रींचं हे गाव आहे, हो की नाही. महिलांची पहिली शाळा या ठिकाणी उभारली. आई सावित्रींच्या नावाने ती युनिव्हर्सिटी आहे. तर लेकींचा आवाज कुठेतरी ऐकला पाहिजे की नाही. त्यावेळेला भारत जोडोमध्ये राहुलजी देशामध्ये फिरत होते, त्यावेळेला युवती येऊन त्यांना सांगत होत्या की आम्हाला तुमच्यासोबत बोलायचं आहे. त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, वेगळ्या प्रकारे आम्हाला ते फेस करावे लागतात. त्या प्रॉब्लेम्सला वाचा फोडण्यासाठी, त्या समस्येचा हल या ठिकाणी पुण्या एवढं माहेरघर कुठं असू शकतो बाबांनो, आणि म्हणून पुण्यात. तर राहुल गांधींचे याआधीचे 3ही कार्यक्रम सर्वसामान्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी खुले होते. मात्र पुण्यात केवळ मुली आणि विद्यार्थिनींसाठी हे आयोजन केलं गेलंय. आता पुण्यात जमावबंदीचा सायलेन्सर लागू असताना राहुल गांधी छात्रों की गूंज उठवण्यासाठी तयार झाले. त्यासाठी आतापर्यंत 48,000पेक्षा अधिक मुलींनी ऑनलाईन नोंदणी सुद्धा केली आहे. त्यामुळे तरुणींची गर्दी होणार हे स्पष्ट आहे. पण छात्रों की गूंज मधला आवाज किती घुमणार हे 22 तारखेलाच कळेल. आणि यानंतर आढावा घेणार आहोत आज दिवसभरातल्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीचा. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना. पण पडताळणी आणि EKYC नंतर या योजनेच्या आकड्यांनाच मोठा धक्का बसलाय. तब्बल 92 लाख अपात्र महिलांची नावं यातून वगळण्याची माहिती आता समोर आली आहे. आणि लाभार्थ्यांची संख्या 2,48,00,000 थेट 1,65,00,000 आली आहे. पण इथेच सरकार समोरचा असलेला खरा सवाल उभा राहतो. अपात्र असलेल्यांची नावं कमी झाली, पण अपात्र शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडनं झालेल्या लाभाची वसुली नेमकी किती झाली आहे? माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांच्या माहितीनुसार वसुलीची अधिकृत आकडेवारी अद्याप समोरच आलेली नाहीये. एकीकडे अपात्रांची छाटणी, दुसरीकडे EKYC अभावी गरजू बहिणी लाभापासून वंचित. आणि याच मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारला घेतलंय. म्हणजे नावं कमी करण्याचा हिशेब सरकारकडे आहे, पण पैसा किती परत आणलाय याचा हिशोब कुठे आहे हा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. रोहित पवारांनी सुद्धा याच मुद्द्यावरनं सरकारवर हल्लाबोल केला. 1 कोटी महिलांची नावं कमी करण्यात आली आणि उद्या जाऊन ते अजून नावं कमी करतील असं आम्हाला वाटतं. जिल्हा परिषदचा दुसरा टप्पा बाकी आहे म्हणून ते शांत बसलेले आहेत, पण उद्या जाऊन कदाचित सगळ्याच महिलांना जे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसा दिला जात होता तो बंद केला जाऊ शकतो. ज्या विभागाली, ज्या मंत्र्यांनी तिथं कुठंच अनालिसिस न करता कोणाला मिळते कोणाला नाही मिळत, पुरुषांना सुद्धा पैसे दिले, तर मग त्या मंत्र्यांवर कारवाई का होऊ नये, त्या डिपार्टमेंटवर कारवाई का होऊ नये? कारण शेवटी हा टॅक्सचा पैसा आहे. हा विचार नक्कीच तिथं केला गेला पाहिजे आणि ह्याच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी केल्यानंतर किती महिला अपात्र ठरल्या यावरती आपण एक नजर टाकूया. लाभार्थी अपात्र ठरण्याची कारणं: 62 लाख महिलांनी KYC पूर्ण केली नाही, त्या अपात्र झाल्या. ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त होतं अशा 16 लाख महिलांना सुद्धा अपात्र ठरवलं गेलं. शासकीय कर्मचारी महिला 4,42,000, 3,60,000 महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या. तर एकाच कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींची संख्या होती 2.5 लाख इतकी. 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लाडक्या बहिणी 80,000च्या घरात होत्या, त्यांची नावं वगळली गेली.
तर जिल्हास्तरीय पडताळणीमध्ये कात्री लागली 1,70,000 महिलांच्या नावापुढे. 8,000 शासकीय कर्मचारी होत्या ज्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला. तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेतली योजना ठरली. मात्र आता या योजनेभोवती दोन वेगवेगळे महाराष्ट्र एक प्रकारे उभं राहिल्याचं चित्र दिसतंय. लाडकी बहीण योजनेमध्ये एकीकडे अपात्र लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याचं समोर येत आहे, तर दुसरीकडे पात्र असून सुद्धा ई-केवायसीच्या अडथळ्यामुळे गरीब महिला योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा दावा होतोय. मग सवाल असा की अपात्रांकडनं पैशांची वसुली नेमकी कुठे अडली आहे आणि पात्र महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा इतकी संथ का आहे? गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आली, घोषणा झाली, अर्ज झाले आणि काही काळातच राज्यभरातून कोट्यवधी महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले. पण 3 वर्षांनंतर जेव्हा लाभार्थ्यांच्या पडताळणीची वेळ आली तेव्हा याच योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. कारण त्यात सुमारे 8,000 शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातल्या लाखो सदस्यांनी पात्रता नसतानाही योजनेचा लाभ घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. सरकारकडून अशा अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीबाबत कारवाईचे संकेत देण्यात आले. पण हे संकेत हवेतच विरले की काय असा प्रश्न आता उपस्थित होतो. विधानसभेत पण आणि मीडियामध्ये पण मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की अशा या केसेसमध्ये पैसे वसूल करण्यात येतील. परंतु जेव्हा मी RTIमध्ये माहिती मागितली तर मला असं उत्तर आलं आहे की जिल्ह्यांमधून हे या वसुली संदर्भात कोणतीही आकडेवारी आलेली नाही आणि म्हणून त्यांनी देण्यास मला नकार दिलेला आहे. तर मला वाटतं सरकारची कुठेतरी इच्छाशक्ती नाही आहे ही पैसे वसूल करण्याची. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 8,000 थेट शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील तब्बल 4,40,000 ते 4,50,000 सदस्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं सांगितलं जात आहे. या लाभाची रक्कम 600 ते 700 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा RTI कार्यकर्ते जितेंद्र घाटगेंनी केलाय. लाभ घेणारे सापडले, अपात्रता समोर आली, वसुलीचे आदेशही झाले, पण पैसा परत आला किती हा आकडा मात्र स्पष्टपणे समोर येत नाही. सरकारी योजनेचा पैसा जर अपात्रांच्या खात्यात गेला तर तो परत आणण्याची जबाबदारी कोणाची आणि जर कारवाईची प्रक्रिया सुरू असेल तर तिची पारदर्शक माहिती जनतेसमोर ठेवण्यात प्रशासनाला अडचण काय? कारण दुसऱ्या बाजूचं चित्र त्याहून वेदनादायी आहे. दुर्गम भागातील अनेक पात्र महिला ई-KYC पूर्ण न झाल्यामुळे लाभापासून वंचित असल्याचा दावा केला जातो. ई-KYC या छोट्या खेडेगावात किंवा आदिवासी एरियामध्ये पर्यंत पोहोचत नाही आणि तिथे ऑफलाईन ई-KYC होणे गरजेचं आहे. म्हणून मी सरकारला पत्र लिहिले आहे की तुम्ही ऑफलाईन ई-KYC ज्या दुर्गम भागात करावी, जेणेकरून जे गरीब महिला आहेत ज्यांच्यासाठी हे 1,500 महिन्याची खूप महत्त्वाची रक्कम आहे. ज्या लाडक्या बहिणींपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा उभी केली त्याच प्रशासनाला आता पात्र पण वंचित महिलांपर्यंत पोहोचून ई-KYC पूर्ण करून देण्यात अडचण का येते? निवडणुकीपूर्वी वेगाने पोहोचणारी यंत्रणा आता पडताळणीच्या टप्प्यावर इतकी संथ काय? लाडकी बहिणीचे पैसे भेटत नाही तर शासनालाही विनंती आहे की आमचे पैसे भेटावे ही नम्र विनंती. गरिबांना पैसे नाही भेटते, अमीराला देते तुम्ही. आम्ही गरीब आहे, आम्हाला लाडकी बहिणी पैसे भेटत नाही साहेब. पण लाडकी बहिणीचे पैसे पडून राहिले, पण आता नाही पडून राहिले. 4-5 महिने झाले. पण केव्हाशी काहीतरी करा बुवा, ते तरी कामाला येऊन जाईल ना आपला. हा प्रश्न फक्त लाडकी बहिणी योजनेचा नाहीये, हा प्रश्न आहे सरकारी यंत्रणेच्या प्राधान्यक्रमाचा. अपात्रांनी घेतलेला पैसा परत मिळवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच पात्र महिलांच्या खात्यात त्यांच्या हक्काचा पैसा पोहोचवणंही महत्त्वाचं आहे. कारण चूक ही सरकारी योजना राबवण्यात झाली असेल तर त्याची किंमत पात्र असूनही वंचित राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी का मोजावी? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर पुरुष लाभार्थ्यांकडनं लाडकी बहीण योजनेचा पैसा वसूल करणार, पण महिलांकडनं वसुली होणार नाही असं महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केलंय. बहिणींकडनं वसुली योग्य ठरणार नाही
असं सरकारचं म्हणणं आहे. बघा, फक्त जे पुरुष ज्यांनी लाडकी बहीण महिला म्हणून त्या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडनं वसुली होणार आहे आणि बाकीच्यांच्याकडनं अशी स्व इच्छेने काही महिला परत करताय, पण बाकीच्यांकडनं वसुली होणार. कुठल्याही बहिणीला की एखादा भाऊ काहीतरी योजना आपल्यासाठी आणतोय तर त्याचा लाभ त्यांनी घेतला, त्यांना आपण निकषात बसतो किंवा काय हे त्यावेळेला त्यांनी बघितलं नसावं आणि म्हणून मग त्यांच्याकडनं तसे परत पैसे घेणं हे काही योग्य नाही. तर एका बाजूला अपात्र लाभार्थ्यांकडनं कोट्यवधींची वसुली करण्याची घोषणा, दुसऱ्या बाजूला वसुलीची प्रत्यक्ष आकडेवारी अद्याप उपलब्धच नाही. एका बाजूला लाडकी बहीण म्हणून योजनेचा गाजावाजा, तर दुसऱ्या बाजूला KYCच्या एका प्रक्रियेत अडकलेली गरजू महिला. सवाल पैशांचा नाहीये, सवाल विश्वासाचा आहे. सरकारचा पैसा अपात्रांकडे गेला असेल तर तो परत आणायलाच हवा आणि जी महिला खरोखरच पात्र आहे तिच्या हक्काचा पैसा तिला मिळायलाच हवा. कारण लाडकी बहीण ही फक्त निवडणुकीची घोषणा नको, ती पात्र महिलेच्या खात्यात प्रत्यक्ष पोहोचणारा हक्क हवा. बातमी आहे प्रत्येकाचं मन, संवेदनशील मन सुन्न करणारी. कारण महाराष्ट्रात पुन्हा एकदा एका चिमुकल्या लेकीचं आयुष्य कुस्करलं गेलंय. नसरापुरात चिमुरडीवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेतनं महाराष्ट्राचं समाजमन अजूनही सावरलेलं नसताना पुण्याजवळच्या जुन्नरमध्ये घडलेल्या घटनेनं मन सुन्न तर होतच, पण तितकाच संतापही दाटून येतो. मंगळवारी 18 ऑगस्टच्या दुपारच्या वेळेला जुन्नरच्या पिंपळवंडीत एका नराधमानं अवघ्या 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. दुपारी 3:30 ते 4 वाजण्याच्या दरम्यान गावात सामसूम होती. याचाच फायदा घेत आरोपीनं या मुलीला गावातल्याच निर्मनुष्य अशा उसाच्या शेतात नेलं. तिथेच तिच्यावरती अत्याचार केले. बराच वेळ झाला चिमुकली घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली. अखेर पोलिसात धाव घेत मुलगी हरवल्याची तक्रार दिली. आणि हे सगळं घडत असताना हा आरोपी बेशरमपणे ग्रामस्थ आणि पोलिसांसोबत या मुलीच्या शोध मोहिमेतही सहभागी झालेला. आरोपी आणि मुलीच्या घरच्यांची ओळख असल्यामुळे सुरुवातीला कुणालाच या आरोपीचा, साहिल खैरेचा संशय आलाच नाही. पण पोलिसांचा तपास जसा पुढे गेला तसतसं समोर आलं ते काळीच पिळवटून टाकणारं वास्तव आणि नराधमाचं घृणास्पद कृत्य. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. तपासाची चक्र वेगानं फिरली आणि आरोपीला बेड्या पडल्या. पण या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त आहेत. त्यांची एकच मागणी आहे, जलद तपास करा, आरोपीला कठोर शिक्षा द्या आणि चिमुकलीला न्याय. त्यांनी कबुली दिली की अशा प्रकारे त्यांनी त्याची रेप विथ मर्डर केलेला आहे. पुण्यात कलमवाड केल्यानंतर त्याला अटक करण्यात आला. जे वाईट घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना, त्याच्यात आम्ही 15 दिवसात आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत. तर जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडीत घडलेल्या घटनेनं केवळ गाव हादरलं नाहीये, तर ओळखीच्या माणसावरती विश्वास ठेवणंही किती महागात पडू शकतं हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आणलाय. सायकल शिकवण्याचा बहाणा करत या नराधमानं चिमुकलीला निर्मनुष्य ठिकाणी नेलं आणि गुन्हा केला. आणि तपासाच्या वेळेला निर्लज्जपणे पोलीस आणि ग्रामस्थांची दिशाभूलही सुरू ठेवली. पण एका CCTV फुटेजमुळे या नराधमाचं बिंग नेमकं कसं फुटलं, नेमकं काय घडलं, पाहूया आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांच्या रिपोर्टमधनं. जुन्नरच्या पिंपळवंडीतला हा निर्मनुष्य भाग. याच परिसरात एका चिमुकलीवर अत्याचार होऊन तिची हत्या झाली आहे. ही जागा पाहिल्यावरच या घटनेचं गांभीर्य लक्षात येतं. आज या जागेचा प्रत्येक कोपरा न कोपरा पोलीस तपासतात. पण या सगळ्यात सर्वात अस्वस्थ करणारा प्रश्न असा आहे की आरोपीनं हीच जागा का निवडली. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी गावातील 9 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. नराधमाने हे कृत्य नेमकं कसं केलं आणि तो कसा पोलिसांना गुंगारा देत होता हे आपल्याला या रिपोर्टमधून पाहायचं आहे. चिमुकलीला सायकल शिकवण्याच्या बहाण्यानं या नराधमानं इथे आणलं आणि घात झाला. चिमुकलीच्या घरापासून हा नराधम 1.5 किलोमीटर अंतर कापून आला आणि याच बांबूच्या ठिकाणी त्यानं आपली सायकल लावली आणि मग तो या दिशेनं, म्हणजे जिकडं आपण बघतोय इकडं घनदाट जंगल दिसतंय, बाजूला ओढा आहे आणि मग तो या दिशेनंच पुढे रवाना झाला. सध्या तपास यंत्रणा प्रत्येक पुरावा जोडण्याचं काम करतायत. पण आरोपीने ही जागा अचानक निवडलेली की त्याला परिसराची आधीपासूनच माहिती होती, याही प्रश्नाचा तपास केला जातोय. सायकल लावून तो 100 मीटर अंतर चालत आला आणि मग त्यानं या घनदाट जंगलामध्ये प्रवेश केला. हे उसाचं क्षेत्र आहे आणि याच क्षेत्रातून इथं आपण बघू शकतो उजवीकडं हे नाला आहे आणि तो असाच त्या चिमुरडीला घेऊन
या दिशेने गेलेला होता. चिटपाखरूही नसलेल्या परिसरात नराधमानं चिमुरडीसोबत जे कृत्य केलं त्यानं अख्ख्या गावाचा थरकाप उडालाय. या ऊसाच्या जंगलात सुद्धा 100 मीटर आत आल्यानंतर नेमकं ही दुर्घटना कुठं घडलेली आहे, दुष्कर्म त्यानं कुठं केलेलं आहे याचा शोध घेण्यात आला. त्यावेळेला या ठिकाणी या चिमुरडीचा मृतदेह जो आहे तो या ठिकाणी हाती लागला आणि त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला, कारण सुरुवातीला ती हरवली आहे असं या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली होती. या प्रकरणात पोलिसांना सर्वात महत्त्वाचा धागा मिळाला तो सीसीटीव्ही मधून. याच फुटेजनं आरोपीचा बुरखा टराटरा फाडला. या सीसीटीव्हीने नराधमाचं बिंग फोडलं. पोलीस ज्यावेळेला हे सीसीटीव्ही तपासत होते त्यावेळेलाच पोलिसांना पहिला क्लू मिळाला. तो कसा आपण हे जाणून घेणार आहोत. ज्या घरामध्ये या सीसीटीव्हीचं सगळं हे चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे चित्रीकरण इथं तपासलं जात असताना हा नराधम या घरात होता. इतकं किळसवाणं कृत्य करूनही हा नराधम अगदी निवांत होता. आपण काही केलंच नाही या आविर्भावात तो तपासावेळी चक्क पोलिसांसोबतही फिरत होता. हरवलेल्या चिमुरडीचा या घनदाट जंगलामध्ये आणि आजूबाजूच्या ओढ्या नाल्याजवळ शोध घेतला जात होता. त्यावेळेला या पोलिसांसोबत किंवा या ग्रामस्थांसोबत तो नराधम सुद्धा या ठिकाणी वावरत होता. काय तो तुमच्या सोबतच फिरायचा म्हणे तुम्ही शोध घेत असताना? रात्रीच्या वेळेस जेव्हा त्याचा शोध मोहीम चालू होती ना त्यावेळेस तो सोबत होता. त्यावेळेस तो असं दाखवत होता नाही का की मी नाही, हा गुन्हेगार मी नाही का, असं तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. मुलगी हरवली होती तर सापडण्याचा ज्यावेळेस प्रयत्न चालला होता त्यावेळेस त्या कॅमेऱ्यात आपल्या संशयमधून भेटला तो नाही का. तो स्वतः त्यांनी कबुली दिली की हा का मी सायकल मीच चाललेलो आहे. तर ते पाहत आणि त्यांनी 1-2 वेळा जागा आम्हाला दिशाभूल केली नाही का. आता पिंपळवंडीच्या घटनेनंतर तरी व्यवस्था जागी होईल का हा प्रश्न आता सरकारला, पोलिसांना आणि समाजालाही स्वतःला विचारावा लागेल. नसरापूरच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला अवघ्या काही दिवसातच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आता पिंपळवंडीमधल्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाबाबतही अशीच पावलं उचलावीत आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, त्याला फाशीची शिक्षा तातडीनं सुनावण्यात यावी अशी मागणी पिंपळवंडीचे ग्रामस्थ करतायत. अपेक्षा करूयात पुणे ग्रामीण पोलीस या बाबतीत सुद्धा तितक्याच तत्परतेनं पावलं उचलेल आणि या आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा होईल. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, जुन्नर, पुणे. तर नसरापूरची जखम अजूनही ओली असतानाच पिंपळवंडीनं महाराष्ट्राच्या काळजात आणखी एक जखम केली. या घटनेनंतर अनोळखी व्यक्तीपासून मुलींना कसं वाचवायचं या प्रश्नाचा प्रवास ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास कसा ठेवायचा की नाही इथपर्यंत आलाय. घराशेजारी राहणारा, रोज दिसणारा, आपल्या मुलीला नावानं ओळखलेला माणूसच जर संशयाच्या बोऱ्यात सापडत असेल तर पालकांनी विश्वास ठेवायचा कुणावर. महाराष्ट्रात पॉस्कोसारखे कडक कायदे आहेत, पोलीस यंत्रणा आहे, बालसुरक्षेची धोरणं आहेत, तरी सुद्धा चिमुकल्यांच्या आयुष्याची राख करणाऱ्या घटना थांबत का नाही आहेत हा मोठा सवाल. म्हणूनच पिंपळवंडीच्या आक्रोशाचा आवाज आता शांत होता कामा नये. हे दुष्टचक्र थांबेपर्यंत व्यवस्थेच्या कानात तो आवाज घुमायला हवा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना एक विनंती की नसरापूरप्रमाणे पिंपळवंडीचा खटलाही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या. आता बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धीपोटी होणाऱ्या खर्चाची आणि त्यावरनं निर्माण झालेल्या वादाची. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक डोलारा सुद्धा बराच मोठा आहे. त्यामुळे तिथली कामं आणि त्या कामांचा खर्च हा भरमसाठ असतो. आता ही महागडी आणि खर्चिक कामं वादग्रस्त ठरू लागली आहेत. महापौरांच्या कामाच्या प्रसिद्धीसाठीचा खर्च आता वादाच्या केंद्रस्थानी आलाय. महापालिकेनं महापौर कार्यालयाच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांपेक्षा अधिकचा खर्च नियोजित केलाय. हा खर्च मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर गेला आणि त्यातूनच वाद झाला. त्यामुळे महापौर रितू तावडे यांना अखेर प्रसिद्धीचा इतका सोस का हा प्रश्नही निर्माण झाला. यावर स्वतः महापालिका प्रशासन आणि महापौरांनी स्पष्टीकरण दिलं. पण तसं असलं तरीही या विषयावरनं आजचा दिवस मात्र चांगलाच गाजला. तर हे नेमकं प्रकरण काय आहे तेही आपण जाणून घेऊया. मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचं माय BMC नावाचं सोशल मीडिया अकाउंट आहे. याच अकाउंटवरनं महापालिकेच्या कामांची सगळी माहिती दिली जाते. सोबतच नागरिकांना सुद्धा इथे तक्रारी मांडता येतात. त्या तक्रारींची महापालिकेकडनं दखल घेतली जाते. याच माय BMC नावाच्या सोशल मीडिया खात्यावरनं महापौरांच्या प्रसिद्धीसाठी एका वर्षात 25,12,786 रुपये खर्च करण्याचं नियोजन आहे.
तर मुंबई महापालिकेमध्ये भाजपची सत्ता ही पहिल्यांदा स्थापन झाली आणि भाजपच्या पहिल्या महापौर बनलेल्या आहेत त्या रितू तावडे. पण महापौर पदाची सूत्र हाती घेतल्यापासून रितू तावडे आणि वाद हे जणू समीकरणच का बनलंय जाणून घेऊया. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मुंबई महापालिका. त्यात रितू तावडे यांच्या रूपात भाजपला पहिल्या महिला महापौर लाभल्या. पण पदभार स्वीकारल्यापासून वाद हे रितू तावडेंभोवती सातत्यानं घोंघावत आहे. वाद पहिला, महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली. महापौर त्याची पाहणी करणार होत्या, पण त्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या उपमहापौरांना निमंत्रित केलं गेलं नाही. त्यावरून उपमहापौर संजय घाडी यांनी नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय श्रेयवादाच्या लढाईत घाडी यांनी रितू तावडेंच्या आधीच पाहणी दौरा पूर्ण केला. वाद दुसरा, साकीनाका परिसरात 60 वर्षांच्या वृद्धाचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. या मृत्यूला स्वतः महापौर रितू तावडे जबाबदार असल्याची खरमरीत टीका सत्ताधारी उपमहापौरांनीच केली होती. इतकंच नाही तर उपमहापौर संजय घाडी यांनी त्यांचा राजीनामा सुद्धा मागितला. वाद तिसरा, महापौरांच्या सरकारी बंगल्याचा तब्बल 2,90,00,000 रुपये खर्चून नूतनीकरणाचा घाट घातला गेला. याआधी एप्रिल महिन्यात याच नूतनीकरणासाठी 2,40,00,000 रुपये खर्च झालेच होते. त्यावरूनही बराच वाद रंगला. त्यानंतर महापौरांनीच हा प्रस्ताव रद्द करण्याची सूचना प्रशासनाला दिली. या वादानंतर आता सोशल मीडिया हँडलिंगचा नवा वाद समोर आलाय. वास्तवात आता हा वाद महापौरांच्या एका पत्रामुळे निर्माण झाला. त्यातून रितू तावडे यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. वारंवार महापौर हे नाव लावून या ठिकाणी राजकारण करण्याचं काम बंद करा. महापौर बंगल्याच्या बाजूच्या परिसरावरील सुशोभीकरण, त्याचवेळी मी खरं हे पत्र देणार होते. कुठल्याही मुंबई महानगरपालिकेच्या विभागातून जर कुठलाही डीएल जर स्टँडिंगवरती महापौरांचं नाव घेऊन जाणार असेल तर ते सुरुवातीला मला अवगत करायचं. ही जी लपलेली माणसं आहेत, झारीतले शुक्राचार्य, हे आपल्याला शोधून काढावे लागतील. तर अशा पद्धतीने महापौरांचं नाव त्याच्यामध्ये घुसवून या पद्धतीने जे कोणी अधिकारी काम करत असतील किंवा विरोधक ह्याच्यामध्ये हात घालून काम करत असतील तर पुन्हा एकदा त्यांचं हे पितळ या ठिकाणी उघडं पडलं. मुंबई महापालिका 2026च्या आधी 30 वर्ष शिवसेनेकडे होती. युतीत असल्यानं त्यात भाजपचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होताच. आता देखील महायुतीत सत्तेत आहे. पण महापौर पहिल्यांदाच भाजपचा आहे आणि ती देखील एक महिला. मात्र याच महापौरांना सातत्यानं वादाचा सामना करावा लागतोय. त्यात सत्तेत असताना देखील शिवसेनेचेच उपमहापौर स्वतः टीका करताना दिसले आहेत. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. त्यामुळे आजचा वादाचा मुद्दा आहे तो प्रसिद्धीसाठीचा खर्च. आजवर किती आणि कसा खर्च झालाय हे जाणून घेऊया. MyBMCच्या हँडलिंगसाठी आणि प्रशासन तसंच महापौरांच्या प्रसिद्धीसाठी प्रशासनानं 2019 ते 22 दरम्यान 5,90,00,000 रुपयांचं 4 वर्षांचं कंत्राट दिलेलं होतं. 2022 नंतर पुन्हा एका वेगळ्या कंपनीला अशाच प्रकारचं कंत्राट दिलं गेलं. त्याचा वार्षिक खर्च 2 कोटी रुपयांच्या आसपास होता. त्यानंतर 2022 साली मेसर्स रनटाईम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नवीन कंत्राट मिळालं. त्याचा वार्षिक खर्च 2 कोटी रुपये इतका होता. ते कंत्राट जुलै अखेरीस संपलं. त्यानंतर याच कंपनीला या कामासाठी 1 ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2027 अशी मुदतवाढ देण्यात आली. त्याचाच खर्च 25 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. महापौर पद नक्कीच मोठं असतं, पण त्याहून मोठी असते मुंबईकरांच्या पैशांची जबाबदारी. 25 लाखांच्या सोशल मीडिया खर्चावरनं सुरू झालेला हा वाद आता फक्त पब्लिसिटी पुरता मर्यादित राहिलेला नाहीये. सार्वजनिक पैशांच्या वापराचा तो सवाल बनलाय आणि रितू तावडेंभोवती वादांची मालिका पाहता आता या वादाला पूर्णविराम कधी मिळणार हाच प्रश्न मुंबईकर विचारतायत. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर माझा विशेषमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.